Good morning, guys. I welcome you all at CRG Academy for Success Private Limited. And today, in line of our syllabus, we would be discussing about the usage of prepositions. तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की आता आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच पाहायचे आहेत. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, वर्ब, प्रेपोजिशन वगैरे. त्यातला प्रेपोजिशन हा टॉपिक मी तुम्हाला आधी शिकवणार आहे, कारण प्रेपोजिशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि कुठल्याही परीक्षेमध्ये, मग ती एखादी क्लर्क लेवलची परीक्षा असू द्या, गट क ची परीक्षा असू द्या किंवा कुठलीही एक्झाम्स असू द्या, त्या एक्झाम्समध्ये जास्त करून आपल्याला याच्यावरती प्रश्न जे आहेत ते विचारल्या जातात. तर सगळ्यात आधी आपण पाहूया प्रेपोजिशन कॉम्बिनेशन्स काय आहे. म्हणजे बऱ्याचदा काही प्रेपोजिशन्स असे असतात की त्यांच्यासोबत जोडीला आपण काय करतो, कॉम्बिनेशनमध्ये ते वापरतो. म्हणजे काही प्रेपोजिशन सोबत व्हर्ब आला तर त्या व्हर्ब नंतर तोच प्रेपोजिशन येतो. जसं की थिंक ऑफ. थिंक ऑफ म्हणजे त्याबद्दल विचार करणे, असा आपण काय करतो, व्हर्ब जो आहे तो वाक्यामध्ये यूज करत असतो. तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे चेक करायचं आहे की कोणत्या व्हर्ब नंतर कुठला प्रेपोजिशन येतो आणि त्याचा काय करेक्ट सिक्वेन्स आहे तो. ठीक आहे. आता पहिला आहे फ्रॉम. ओके, फ्रॉम. तर फ्रॉम जो आहे तो कधी वापरतात किंवा याची एक मेथड आपण पाहूया. तर नाव लेट अस डिस्कस इच ऑफ देम वन आफ्टर द अदर. पहिला आहे पहा, ॲबसेंट. बी ॲबसेंट फ्रॉम. म्हणजे बी ॲबसेंट म्हणजे काय, एखाद्या बी. बी म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वर. ओके. ही वॉज अबसेंट फ्रॉम वर्क. ही इज अबसेंट फ्रॉम वर्क. अबसेंट फ्रॉम म्हणजे एखाद्या कामापासून काय करणे, ॲबसेंट असणे. म्हणजे आज तो कामावर आलेला नाही, म्हणून आपण इथे काय वापरलंय, फ्रॉम जे आहे ते वाक्यामध्ये वापरलेलं आहे. ही वॉज ॲबसेंट फ्रॉम वर्क. ओके. दुसरं, आय एम अफ्रेड ऑफ. अफ्रेड ऑफ, बी अफ्रेड ऑफ. बघा, अफ्रेडच्या नंतर नेहमी काय वापरलं पाहिजे, ऑफच वापरलं पाहिजे. आय एम अफ्रेड ऑफ रॅट्स. अफ्रेड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. आय एम अफ्रेड ऑफ रॅट्स. दुसरं आहे अबाउट. ओके. तर बी अँग्री अबाउट. अँग्री अबाउट. अँग्री अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला राग येणे, एखाद्या गोष्टीबद्दल त्रागा करणे. आय एम अँग्री अबाउट इट. या गोष्टीबद्दल मला राग आहे. नंतर आहे आय एम अँग्री. अँग्री विथ. अँग्री विथ आणि अँग्री अबाउट या दोनमध्ये काय फरक आहे. अँग्री अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला राग येणे आणि अँग्री विथ म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं न पटणे आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला राग असणे. फॉर एक्झाम्पल, आय एम अँग्री विथ यू म्हणजे मी तुमच्याशी रागावलेलो आहे, माझा तुमच्यावर राग आहे. आणि अँग्री अबाउट म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, घटनेबद्दल काय असेल, राग असेल तर. देन आय एम क्युरियस अबाउट मेनी थिंग्स. आय एम क्युरियस अबाउट मेनी थिंग्स. क्युरियस अबाउट. क्युरियस अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टी जाणून घेण्याची काय असणे, उत्सुकता असणे. आय एम क्युरियस अबाउट मेनी थिंग्स. अनेक गोष्टीबद्दल मी उत्सुक आहे, क्युरियस अबाउट. देन दिस इज इक्वल टू दॅट. इक्वल टू. इक्वल टू म्हणजे काय असणे, समसमान असणे. इक्वल टू म्हणजे समसमान असणे. दिस इज इक्वल टू दॅट. देन आय एम फॅमिलियर विथ दॅट बुक. आय एम फॅमिलियर विथ दॅट बुक. फॅमिलियर विथ. फॅमिलियर विथचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीची काय असणे, परिचित असणे. एखादी गोष्ट माहिती असणे, परिचित असणे. आय एम फॅमिलियर विथ दॅट बुक. दुसरं, द रूम इज फुल ऑफ पीपल. द रूम इज फुल ऑफ पीपल. ओके. द रूम इज फुल ऑफ पीपल. फुल ऑफ म्हणजे काय, एखादी गोष्ट एखाद्याने भरून जाणे. द रूम इज फुल ऑफ पीपल. द बुक इज फुल 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 ऑफ एक्झाम्पल्स. ओके. आय एम फुल ऑफ एनर्जी असं आपण वापरतो. फुल ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये दुसरी गोष्ट असणे. द रूम इज फुल ऑफ पीपल म्हणजे या खोलीमध्ये अनेक लोक आहेत आणि ही खोली पूर्णपणे लोकांनी भरलेली आहे. देन आय एम हॅपी फॉर यू. काय येईल, आय एम हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर यू. मी तुमच्यासाठी आनंदी आहे. देन नंतर येतं अबाउट. आय एम हॅपी अबाउट युअर गुड लक. बी हॅपी अबाउट. एखाद्या
गोष्टीबद्दल आनंदी असणे. आय एम हॅपी अबाउट युअर गुड लक. तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मी आनंदी आहे. देन ही इज काइंड टू. काइंड टू म्हणजे इतरांप्रती दया असणे. ही इज काइंड टू पीपल अँड ॲनिमल्स. लोकांप्रती आणि प्राण्यांप्रती त्याच्या मनात दया आहे, तो दयावान आहे. ही इज काइंड टू पीपल अँड ॲनिमल्स. देन शी हॅज ऑलवेज नाईस टू मी. नाईस टू म्हणजे माझ्यासोबत चांगलं असणे. शी इज ऑलवेज नाईस टू मी. ती नेहमीच माझ्यासोबत चांगलं वागते. शी इज ऑलवेज नाईस टू मी. देन आर यू पलाइट टू स्ट्रेंजर्स. आर यू पलाइट टू स्ट्रेंजर्स. आर यू पलाइट टू स्ट्रेंजर्स. तुम्ही अनोळखी लोकांशी किंवा नवख्या लोकांशी पलाइट म्हणजे नम्र असता का, नम्र आहात का. आर यू पलाइट टू स्ट्रेंजर्स. देन I am ready for my trip. I am ready for my trip. Be ready for. Be ready for म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तयार असणे. I am ready for my trip. मी माझ्या ट्रिपसाठी तयार आहे. Then she is thirsty for knowledge. She is thirsty for knowledge. Thirsty for म्हणजे एखाद्या गोष्टीची भूक असणे, एखादी गोष्ट प्राप्त करण्याची अतीव इच्छा असणे, त्याला आपण काय म्हणतो, थर्स्टी फॉर असं म्हणतो. शी इज थर्स्टी फॉर नॉलेज. तिला ज्ञानाची भूक आहे, तिला अधिक ज्ञान प्राप्त करायचं आहे, या अर्थाने आपण हे वापरलंय. त्यानंतर आपण अजून पुढचं पाहूया. ठीक आहे, जसं फॉर आहे. आय अडमायर यू फॉर युअर ऑनेस्टी. अडमायर फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याची प्रशंसा करणे. एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याची प्रशंसा करणे. आय अडमायर यू फॉर युअर ऑनेस्टी. मी तुमच्या प्रामाणिकपणासाठी तुम्हाला अडमायर करतो. देन ही अप्लाइड फॉर अ जॉब. ही अप्लाइड फॉर अ जॉब. अप्लाय फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आवेदन देणे, बरोबर आहे. ही अप्लाइड फॉर अ जॉब. त्यांनी नोकरीसाठी अप्लिकेशन दिलेलं आहे. देन आय आर्ग्यूड विथ माय हजबंड. आय आर्ग्यूड विथ माय हजबंड. मी माझ्या नवऱ्याशी भांडण करते. आय आर्ग्यूड विथ माय हजबंड किंवा आय आर्ग्यूड विथ माय हजबंड. मी माझ्या बायकोशी भांडलो, मी माझ्या नवऱ्याशी भांडलो. फिमेल जेंडर असेल तर नवरा, फिमेल असेल तर मेल असेल तर बायको. फॉर एक्झाम्पल, आय आर्ग्यूड विथ माय हजबंड. आर्ग्यू विथ म्हणजे काय, एखाद्या सोबत काय करणे, वादविवाद करणे. वादविवाद करणे किंवा शाब्दिक वाद करणे म्हणू शकतो आपण. आय आर्ग्यूड विथ माय हजबंड. देन वी आर्ग्यूड ओव्हर मनी ऑर अबाउट मनी. आर्ग्यू ओव्हर किंवा आर्ग्यू अबाउट याचा अर्थ होतो की एखाद्या गोष्टीवरून भांडणे. वी आर्ग्यूड ओव्हर मनी, वी आर्ग्यूड अबाउट मनी. आम्ही पैशावरून भांडलो किंवा आमच्या भांडणासाठी महत्त्वाचं कारण काय होतं, पैसा होता. ठीक आहे. त्यानंतर माय पेरेंट्स बिलीव्ह इन मी. बिलीव्ह इनचा अर्थ काय होतो, ज्यामध्ये विश्वास ठेवणे. बिलीव्ह इन गॉड, बिलीव्ह इन युअर सेल्फ असा तो अर्थ आहे. माय पेरेंट्स बिलीव्ह इन मी. माझ्या आई वडील माझ्यावरती विश्वास ठेवतात. माय पेरेंट्स बिलीव्ह इन मी. ओके, बिलीव्ह इन मी, बिलीव्ह इनचा अर्थ होतो च्यामध्ये विश्वास ठेवणे. डू यू बिलीव्ह इन गॉड? डू यू बिलीव्ह इन कोइन्सिडन्सेस? डू यू बिलीव्ह इन डेस्टिनी? डू यू बिलीव्ह इन ट्रू लव्ह? बिलीव्ह इन म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवणे. दुसरा आहे बॉरो फ्रॉम. बॉरो, आय बॉरोड अ बुक फ्रॉम ऑस्कर. बॉरो फ्रॉम म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट काय करणे, उधार घेणे. काय करणे, उधार घेणे. तुम्ही एखादी गोष्ट उधार घेत असाल तर आपण काय वापरतो, बॉरो फ्रॉम. आय बॉरोड अ बुक फ्रॉम ऑस्कर. ओके, नाव आय डिस्कस्ड द प्रॉब्लेम विथ जेन. डिस्कस्ड विथ, आय डिस्कस्ड द प्रॉब्लेम विथ जेन. मी जेन सोबत या समस्येबद्दल चर्चा केली. आय डिस्कस द प्रॉब्लेम विथ जेन. प्रॉब्लेम विथ, डिस्कस विथचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या गोष्टीबद्दल काय करणे, चर्चा करणे. टू डू अ डिस्कशन विथ समबडी ओव्हर समथिंग.
ओके, एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या विषयाबद्दल चर्चा करणे. डिस्कस ओव्हर और डिस्कस अबाउट. ओके, आय डिस्कस द प्रॉब्लेम विथ जेन. देन प्लीज हेल्प मी विथ धिस. प्लीज हेल्प मी विथ धिस. हेल्प विथ म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मदत मागणे. कॅन यू प्लीज हेल्प मी विथ माय लगेज. माझं सामान उचलायला मला तुम्ही मदत कराल का. कॅन यू प्लीज हेल्प मी विथ सम मनी. तुम्ही मला थोड्या पैशांसाठी मदत कराल का. कॅन यू प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. मला माझं होमवर्क सोडवण्यासाठी मदत कराल का. अशा अर्थाने आपण ते वापरतो. ओके, देन नंतर आहे आय इंट्रोड्यूस्ड सॅम टू हेलन. इंट्रोड्यूस टू म्हणजे एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी ओळख करून देणे. आय इंट्रोड्यूस्ड सॅम टू हेलन. मी सॅमची ओळख हेलनशी करून दिली. कॅन यू इंट्रोड्यूस मी टू युअर वाईफ. कॅन आय इंट्रोड्यूस माय सेल्फ टू युअर बॉस. इंट्रोड्यूस टू म्हणजे एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी ओळख होणे, त्याला आपण काय वापरतो, इंट्रोड्यूस टू असं आपण वापरतो. बरोबर आहे. पुढे आय लाफ्ड ॲट द जोक. लाफ ॲटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवर हसणे. म्हणजे एखाद्याने एखादा जोक केला, विनोद केला असेल आणि त्या विनोदावर तुम्ही हसत आहात. आय लाफ्ड ॲट द जोक. ओके, लाफ ॲट. दुसरं आय एम लिव्हिंग फॉर रोम नेक्स्ट वीक. लिव्ह फॉर. लिव्ह फॉरचा अर्थ होतो एखाद्या ठिकाणासाठी जाणे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही काय करताय, फॉर वापरता. आय एम लिव्हिंग फॉर रोम नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यामध्ये रोमला निघत आहे. आय एम लिव्हिंग फॉर रोम नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यामध्ये रोमला जात आहे. देन डोंट स्टेअर ॲट मी. डोंट स्टेअर ॲट मी. स्टेअर ॲट काय, स्टेअर ॲट. स्टेअर ॲटचा अर्थ काय होतो, टक लावून पाहणे. बघा, लुक ॲट. लुक ॲट म्हणजे फक्त लुक ॲट दॅट, तिकडे पहा. वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी. स्टेअर हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो टक लावून पाहणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही असं बघताय, एकदम असं सरळ नजरेने, तीक्ष्ण नजरेने तुम्ही त्याच्याकडे बघत असाल तर तिथे स्टेअर वापरतो. डोंट स्टेअर ॲट मी. स्टेअरचा अर्थ काय होतो, ॲट. अशा अर्थाने आपण हे वापरतो. पुढे नंतर आय एम अवेअर ऑफ द प्रॉब्लेम. आय एम अवेअर ऑफ द प्रॉब्लेम. बी अवेअर ऑफ. अवेअर ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची काय असणे, जाणीव असणे. एखाद्या गोष्टीची काय असणे, जाणीव असणे, त्याला आपण काय म्हणतो, अवेअर ऑफ असं म्हणतो. आय एम अवेअर ऑफ द प्रॉब्लेम. बी अवेअर ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जाणीव असणे. आय एम अवेअर ऑफ द प्रॉब्लेम. ओके, आय एम अवेअर ऑफ युअर financial situations. Are you aware of my health? Okay, are you really aware of are you really aware of our country's economic growth? तर अवेअर ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती असणे, जाणीव असणे. देन स्मोकिंग इज बॅड फॉर यू. बॅड फॉर. बॅड फॉरचा अर्थ होतो एखादी गोष्ट काय असणे, एखाद्यासाठी वाईट असणे. एखादी गोष्ट एखाद्यासाठी वाईट असणे. स्मोकिंग इज बॅड फॉर यू. तुमच्यासाठी स्मोकिंग कशी आहे, बॅड आहे. बॅड फॉर. बॅड फॉर, गुड फॉर. ओके, एक्सरसाइज इज गुड फॉर यू. स्विमिंग इज गुड फॉर युअर हेल्थ. बट ड्रिंकिंग इज बॅड फॉर युअर हेल्थ. ड्रिंकिंग इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. बॅड फॉर आणि गुड फॉर. गुड फॉर म्हणजे चांगलं असणं आणि बॅड फॉर म्हणजे वाईट असणं. देन द सोल्युशन इज क्लिअर टू मी. बी क्लिअर टू. द सोल्युशन इज क्लिअर टू मी. या गोष्टीचं सोल्युशन माझ्या डोक्यात क्लिअर आहे. देन ॲलेक्स इज क्रेझी अबाउट फुटबॉल. ॲलेक्स इज क्रेझी अबाउट फुटबॉल. क्रेझी अबाउट म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं वेड असणे. एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्याला फुटबॉलचं इतकं क्रेज आहे, त्याला फुटबॉल खेळल्याशिवाय तो राहूच शकत नाही. ॲलेक्स इज क्रेझी अबाउट फुटबॉल. ॲलेक्स इज क्रेझी अबाउट फुटबॉल. इथे आपण अबाउट वापरलंय. दुसरं, जेन इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मी. जेन इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मी. डिफरंट फ्रॉम. डिफरंट फ्रॉमचा अर्थ काय होतो, डिफरंट फ्रॉम म्हणजे काय, डिफरंट फ्रॉम म्हणजे च्यापासून वेगळे असणे, त्याला आपण डिफरंट फ्रॉम म्हणतो. जेन इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मी. आय एम व्हेरी डिफरंट फ्रॉम यू. माय फादर इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मी.
आय एम व्हेरी डिफरंट फ्रॉम माय फ्रेंड्स. डिफरंट फ्रॉम म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा आहे, त्या दोन गोष्टींमध्ये काय असणे, फरक असणे, वेगळेपणा असणे. देन व्हेनिस इज फेमस फॉर इट्स कॅनाल्स. फेमस फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी काय असणे, प्रसिद्ध असणे किंवा प्रसिद्ध होणे. ओके. व्हेनिस इज फेमस फॉर इट्स कॅनाल्स. व्हेनिस हे जे शहर आहे ते त्या शहरामध्ये असलेल्या कॅनालसाठी काय आहे, फेमस आहे, अशा अर्थाने आपण ते वापरतो. दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. ओके. देन पुढे आहे, शी इज फ्रेंडली